जय हिंद मित्रांनो. तर बघा आता नाही का सकाळचे वाजले तर जवळपास 10:30 आणि 10:30 वाजता नाही का ग्राउंडवरती नाही का ह्या ग्राउंडवरती सध्या म्हणजे फक्त नाही का लयत लय प्रॅक्टिस करणार किती 5 ते 10% मुलं आहे. 5 ते 10% पण नाही 2% म्हटलं तर चाल म्हणायला काही हरकत नाही. कारण की नाही का एवढं उन्हाचं नाही का कोणीही मुलं नाही का प्रॅक्टिस करत नाही आहे. कारण की नाही का पोरांची सवय काय माहिती आहे का, जे सकाळी सकाळी म्हणजे मॉर्निंगला 4-5 वाजता नाही का म्हणजे 7 वाजेपर्यंत पोरं नाही का ग्राउंड मारून निघून जाता आणि अशा टायमाला नाही का कोणीच नाही ग्राउंडवर. तर मग याचा परिणाम काय होतो माहिती आहे का, तर जे समजा तुमचं ग्राउंड आहे सगळ्यांनाच नाही का एकदम मॉर्निंग शिफ्टमध्ये नाही का ग्राउंड मारायला भेटत नाही. तर ग्राउंडचा पिरियड नाही का हा सकाळपासून समजा जर 5ला तुमची रिपोर्टिंग झाली तर त्याच्यानंतर किती वाजता तर 12 ते 1 वाजेपर्यंत ग्राउंड चालतं. आणि जर उन्हात ग्राउंड आलं तर त्याचा परिणाम असं होईल की आपण जे सकाळची प्रॅक्टिस आहे तर सकाळचं वातावरण कसं आहे चिल्ल असतं, थंड असतं. त्यामुळे काय होतं की आपलं ग्राउंड नाही का चांगलं येतं. आणि दुपारी ज्यावेळेस नाही का आपण ग्राउंड करायला उतरतो किंवा ग्राउंड मारायला उतरणार आहे भरतीमध्ये, तर असं होईल की उन्हाच्या वेळेस ग्राउंडला समजा 1600ला आपण ट्रॅकवर उतरलो तर आपल्याला लवकर दम लागून जाईल आणि आपला जे काही टाईम आहे तर तो नाही का जास्त वरती जाण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे काय करायचं, अजून नाही का बराच पिरियड आहे. आता जे 20 तारखेला ग्राउंड होणार होते ते समजा पुढं जात आहे. तर काय करायचं आपण, अजून आपल्याला टाईम आहे ना तर ह्या टाईमचा नाही का फायदा घ्यायचा आहे आणि दुपारचे म्हणजे उन्हाच्या टायमाला प्रॅक्टिस करायला म्हणजे आपल्या शेड्यूलमध्ये चेंज करा, उन्हाच्या वेळेस नाही का प्रॅक्टिस करा. आणि आणखी सांगायची गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण आता गोळा वगैरे फेकतो तर बरेच मग काय करता रनिंगच्या आधी गोळा वगैरे जे असतो ना तर तो फेकून घेता. मग त्याने काय होतं की आपला जो गोळा आहे म्हणजे आपल्यात नाही का एनर्जी ही स्टोअर झालेली असते. तर त्यावेळेस गोळा नाही का चांगला जातो, आउट ऑफ पण जातो. आणि ज्या मुलांचं नॅचरली आहे त्यांना काही अडचण नाही. पण ज्यांचं नाही का ज्यावेळेस विदाऊट प्रॅक्टिस असतं आणि म्हणजे 1600 मारलेलं असतं त्यावेळेस गोळा फेकतात, आउट ऑफ जातो. आणि 1600 झाल्यानंतर फेकल्यानंतर नाही का कमी येतो. तर अशा मुलांनी काय करायचं आहे, 1600 मारल्यानंतर म्हणजे अशा टायमाला 10-10 अशा पिरियडमध्ये तुम्ही 1600 मारा. आणि 1600 झाल्यानंतर काय करायचं आहे की जो गोळा आहे ना तर गोळा फेकायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तेव्हा म्हणजे एनर्जी संपलेली असल्यानंतर नाही का गोळा फेकायचा आहे. त्याचबरोबर 100 मीटर मारल्यानंतर पण फेकून पाहायचं आहे. आणि असे इव्हेंट नाही का तुम्ही नाही का उन्हाच्या पिरियडला करा, जेणेकरून तुम्हाला भरतीमध्ये नाही का त्याचा नक्की फायदा होणार आहे. बरोबर आहे का नाही. तसंच आपण नाही का आता उन्हामध्ये प्रॅक्टिस करतो ना तर आपल्यासोबत नाही का काहीतरी एनर्जी ड्रिंक वगैरे किंवा नारळ पाणी वगैरे म्हणा हे नाही का सोबत ठेवायचं आहे. म्हणजे आपली नाही का जी एनर्जी आहे ना ती नाही का टिकून राहिली पाहिजे आणि विकनेसपणा जो आहे ना तर तो आला नाही पाहिजे. कारण नाही का ह्या शेवटच्या टप्प्यात एखाद्या वेळेस काय होतं आपण नाही का आपल्या प्रमाणापेक्षा नाही का खूप जास्त प्रमाणात नाही का प्रॅक्टिस करायला लागतो किंवा हे करतो सराव करतो. तर ह्या सरावामध्ये आपलं काय होतं, जो शेवटचा पिरियड आहे आपल्या मनात नाही का एक धाकधुक राहते, यार ग्राउंड कवर होईल का नाही, काय होईल. त्यामुळे नाही का आपण जास्त एफर्ट लावतो आणि शेवटच्या पिरियडमध्ये नाही का आजारी पडण्याचे चान्सेस नाही का खूप जास्त राहते. तर आजारी न पडू देण्यासाठी आपण स्वतःची पण काळजी घ्यायची. त्यावेळेस नाही का एनर्जी ड्रिंक म्हणा, चांगलं जेवण म्हणा, ह्या त्या गोष्टी नाही का हे करायचं आहे, फॉलो करायचं आहे, घ्यायचं आहे. तर चला आता या ठिकाणी नाही का पोरं नाही का उन्हाच्या टायमाला नाही का गोळा फेकताय तर चला तुम्हाला दाखवतो. मला